मांजरी असेल, केशवनगर असेल, 17.5 नाले असेल, या परिसरात बऱ्यापैकी बाहेरून आलेल्या नागरिकांचं वास्तव्य आहे किंवा नोकरदार इथं स्थिरावलेले आहेत, स्थायिक झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक सोसायट्या देखील निर्माण झालेल्या आहेत. तर या सोसायट्यांसाठी तुम्ही काही असं काही काम केलंय का ज्याच्यामुळे त्यांना दिलासा मिळाला? हा, त्यानंतर आता आमचे मुख्यमंत्री पेयजल योजना आमची तशी मुख्यमंत्री पेयजल योजना तशी 12 मध्ये आम्ही ग्रामपंचायत असताना 2012 सालापासून चालू झाली होती. ते हळूहळू कधी थांबायची, कधी काही नाही द्यायला नाही, काही ती अशी व्हायची ती म्हणजे प्रलंबित होती म्हणजे ती योजना मुख्यमंत्री पेयजल योजना. त्यानंतर आमच्या आमदार ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस मग आम्ही आमदारांना म्हणलं की आपली बाबा योजना काही ठिकाणी थांबलेली, काही ठिकाणी पुढं अडचणी येतात, फंडिंग होत नाही, काय होत नाही. मग आम्ही आमचे राष्ट्रवादी नेते सुरेशांना बोलले, दिलीपांना बोलले झाली, यांची चर्चा केली बाबा अशी नाही असं बाबा आपली थांबलेली योजना आहे, मग आपण आमदारांच्या काही करून आम्ही आमदारांनी पाठपुरावा करून अजितदादांना स्वतः त्यांनी सांगून अजितदादा स्वतः इथं 7 वाजता आले ते आमच्या जलशुद्धीकरण केंद्रावरती. आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने मी त्या योजनेला एकदम गती आली की बाबा तिथून आम्हाला फंडिंग वगैरे वाचवले आणि तिथून आम्हाला गती आली ती बाबा ही योजना चालू करायची. त्यात पण पुढे काय अडचण आली असेल, पुढे कुणी लाईन ड्रेनेज लाईन म्हणजे आपल्या पिण्याच्या पाण्याची लाईन अडवली काय आली, त्या समस्या आम्ही सगळ्या सॉल्व्ह केल्या. आणि ती लाईन त्यानंतर आम्ही आमदारांच्या पाठपुराव्याने आणि अजितदादांच्या आमच्या नेत्याच्या सुरेशांना बोले, दिलीपांना बोले यांच्या पाठपुराव्याने आम्ही ती पूर्णत्वास आणली. ती लाईनची प्रलंबित लाईन ती पूर्ण केली आम्ही लाईनची. आणि लाईन पूर्ण केल्यानंतर सुद्धा किंवा लाईन मग पूर्ण झाली पण लोकांना नळ कनेक्शन घ्यायचे, कारण महानगरपालिका लागली ना, म्हणून लोकांना नळ कनेक्शन द्यायचे कशी.